वसमत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुरुष उमेदवार प्राध्यापक गणेश तुळशीराम कमळू आणि महिला गटाचे उमेदवार लक्ष्मीबाई महादेव आप्पा एजगे यांनी आज गणेशपेठ येथील गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात केली। या प्रभागातील मतदारांनी सदर उमेदवारांना भरगच्च असा प्रतिसाद देऊन निवडून आणण्याचे वचन दिले आहे। या प्रचाराच्या वेळी नेते आतिशभाऊ दांडेगावकर आणि ज्येष्ठ नेते सुभाष सावजी लालपोतू, विजय सावजी कडतन, विठ्ठल सातपुते, सिराज कुरेशी, रमेश बावले, जनार्दन सातपुते, गोविंद एजगे, विकास कडतन, राजेंद्र धावणे, गौरव कमळू, पेंटर पटवे आदी मान्यवर उपस्थित होते। आपण जर पाहिलं असेल मागच्या 4 वर्षापासून या शहरामध्ये पूर्ण घाणीचं आणि दुर्गंधीचं त्या ठिकाणी साम्राज्य आहे। तर त्या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न आहेत जे लोकांच्या फार ज्वलंत आणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। पार्किंगचा प्रश्न पाहिला असेल, धुळीचा प्रश्न पाहिला असेल, जे काही पूर्ण शहर जे घाणीनं आज घाणीत पूर्ण साम्राज्य या शहरामध्ये झालेलं आहे। निश्चितपणे आमची महाविकास आघाडीचं या ठिकाणी शहरामध्ये सत्ता येणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही आणि ती आल्यानंतर या शहराचं निश्चित चित्र एक वेगळं असेल। आज या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक 10चे गणेश कमळू सर असतील, आमच्या लक्ष्मीताई एजगे असतील, असे जे सुसंस्कृत आणि लोकांना व्यवस्थित वाटणारे, जे की सगळ्या जाती धर्माचा आदर करून चालणारे हे जे असे उमेदवार आहेत, असे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व प्रभागामध्ये या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत। आमच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या देखील सीमा हाफिज, त्या देखील एक चांगले उमेदवार आम्ही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत। वसमत शहराचं जर हे चित्र बदलायचं असेल, वसमत शहराला स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची जी गरज आहे ती जर भरून काढायची असेल तर माझं इथं सर्वांना आवाहन असेल की आपण आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं। आम्ही तीनही पक्षांचे सर्वजण एकत्र येऊन एका दिलानं पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढणार आहोत आणि निश्चितच आमच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मतांनी इथं विजय होईल अशी मी इथं खात्री व्यक्त करतो। धन्यवाद। दांडेगावकर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली गणेश सर आणि एजगेताई आणि नगराध्यक्षपदासाठी अब्दुल हफीज अब्दुल रहम आणि यांच्या मिसेस सीमाताई या टाकलेल्या आहेत। तर हे आमची महाविकास आघाडी 3 पक्षात झाल्यामुळं आम्ही 3 पक्ष आज एकत्र मिळून एका ताकदीने आणि एका जीवाने आम्ही काम करत आहोत आणि वार्ड नंबर 10 मध्ये मला 100% खात्री आहे आमच्या दोन्ही सीट बहुमताने निवडून येतील आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा आमच्या वार्डातून बहुमताची लीड मिळेल आणि अध्यक्षसुद्धा महाआघाडीचा विकासाचा होईल आणि दांडेगावकर भाऊच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी ही परत एकदा नगरपालिकेवर झेंडा फडकून सिद्ध करेल हे आमचं आणखी वसमत नगरपालिकेवर वर्चस्व आहे। वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग 10 मध्ये मी कमळू गणेश तुळशीराम आणि आमच्या भगिनी लक्ष्मीताई महादेव आप्पा एजगे हे 2 सुशिक्षित उमेदवार माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या आहेत त्या सीमाताई हाफिज आहेत आणि त्यांची निशाणी पंजा आहे। या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही आता बाहेर प्रचाराला पडलो पहिल्यांदाच वसमत शहरातल्या लोकांच्या ज्या तक्रारी आता आमच्याकडं सुरू झाल्यात की बाबा मागचे जे नगरसेवक आहेत त्यांनी काही केलं नाही, स्वच्छता नाही आहे, अतिशय वसमत शहरामध्ये अस्वच्छता आहे, धुळीचं साम्राज्य खूप आहे, रस्त्याचे कामं व्यवस्थित झालेले नाहीत आणि नळाचा म्हणजे पाण्याचा जो प्रश्न आहे, पिण्याचं पाणी हे व्यवस्थित येत नाहीत, 15-15 दिवस पाणी येत नाही, आलं तर कधी मग आलं तर खूपच वेळ चालू राहतं, वाया जातं आणि रस्त्यावर अंधार आहे, लाईट व्यवस्था नाही। या 3च गोष्टी प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी जर नीट करायच्या असतील तर नगर परिषदेमध्ये चांगल्या आणि सुशिक्षित उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे। म्हणून आम्ही जर आम्हाला जनतेनं जर या निवडणुकीमध्ये निवडून दिलं तर निश्चितच हे जे 3 प्रश्न आहेत म्हणजे पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि ही जी धूळ आहे
याच्या संदर्भामध्ये याच्या धुळीमुळे आरोग्यसुद्धा लोकांचं खालावत आहे. नाका तोंडात जाऊन अस्थमाचा प्रॉब्लेम वगैरे ही काही चांगली लक्षणं नाहीत, म्हणून हे सगळं दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे किती नगरसेवकासाठी उभे आहेत शहरामध्ये? आमच्याकडे 13 उमेदवार आहेत तुतारी पक्षावर आणि माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब हे आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. आमचे तालुका अध्यक्ष दौलतराव हुंबाडे, आमचे युवकांचं नेतृत्व आतिश भैया आहे, दांडेगावकर आहेत, आमचे सुभाष लालपुतू आहेत, विजय कडकन आहेत, आमचे सगळे आमचे रमेश सावजी बावले आहेत. हे सगळे टीम आता एका चांगल्या ध्येयानं प्रेरित झालेली आहे. निश्चितच या नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं आमचं प्राबल्य राहील अशी मला निश्चित खात्री आहे. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.